नगर जिल्ह्याला जसा काँग्रेसचा इतिहास आहे तसाच कम्युनिस्टांचाही आहे। कधी काळी नगर जिल्हा लाल बावट्याचा गड मानला जायचा। घोसपुरीच्या दत्तात्रय बाबाजी उर्फ डी.बी. कुलकर्णी यांनी 1934 साली जिल्ह्यात डाव्या विचारांची मुहूर्तमेढ रोवली। अकोले, संगमनेर, राहुरी, नेवासा, पारनेर तालुके कम्युनिस्टांचे बालेकिल्ले समजले जायचे। भास्करराव आवटी, दत्ता देशमुख, पी.बी. कडू, वकीलराव लंघे या नेत्यांनी तर थेट विधानसभेत जाण्याची किमया साधली। यांच्याच पंक्तीतील एक कम्युनिस्ट नेता होता बाबासाहेब ठुबे। 1980 साली ठुबेंनी पारनेरची आमदारकी भूषवली। फाटक्या तुटक्या लोकांचा नेता असलेला हा आमदारही शेवटपर्यंत अगदी साधाच राहिला। वडील आप्पासाहेब व मामा भास्करराव आवटी यांच्याकडून बाबासाहेबांनी कम्युनिस्ट विचारसरणीचे बाळकडू घेतले। मतदारसंघात सायकलवर फिरणारा आणि विधानसभेत एसटी बसने जाणाऱ्या या आमदाराच्याच आठवणींना आज आपण उजाळा देणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पारनेर तालुक्यातील गाडील गाव हे कॉम्रेड आप्पासाहेब ठुबेंचं गाव। कॉम्रेड भास्करराव आवटी यांची बहीण हौसाबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। आप्पासाहेब व भास्करराव यांचे मेहुणे दाजींचं नातं, दोघेही पक्के कॉम्रेड। भास्करराव आवटी यांनी अगदी पहिल्या टर्म पासून विधानसभेत पारनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं। आप्पासाहेब हे प्राथमिक शिक्षक होते। बाबासाहेब हे आप्पासाहेब ठुबेंचे कनिष्ठ चिरंजीव, परंतु अगदी लहान वयात त्यांचं आईचं छत्र हरपलं। पत्नीचं निधन झाल्यावर ठुबे गुरुजी हाताने स्वयंपाक करून मुलांना सांभाळायचे, त्यामुळे बाबासाहेबही लहानपणी स्वयंपाक करायला शिकले। वडील व मामांच्या सामाजिक कार्याचा ठसा त्यांच्या मनावर उमटला। कम्युनिस्टांचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालं। बाबासाहेब वकिली शिकले। कोर्टात वकिली करत असताना त्यांनी शेतकरी, मजूर, विद्यार्थी, तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडली। चळवळी, आंदोलने केली। त्यातूनच 1980 साली त्यांना थेट विधानसभेला उभं राहण्याची संधी मिळाली। 1970च्या दशकात पारनेर तालुक्यात भीषण दुष्काळ पडला। या काळात बाबासाहेब ठुबे यांनी स्वतःला लाल बावट्यांच्या चळवळीत झोकून दिले। तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या हजारो मजुरांचे आणि गरीब शेतकऱ्यांचे संघटन केले। त्यांचे हे जमिनीवरील काम पाहून पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीची संधी दिली। पारनेरमध्ये डाव्या चळवळीचा पाया रचणारे नेते माजी आमदार भास्करराव आवटी यांनी नव्या पिढीला संधी देण्याचे ठरवले। त्यांनी पहिल्यांदा 1978 साली बाबासाहेब ठुबे यांना संधी दिली, परंतु काँग्रेसचे शंकरराव काळे यांनी त्यांचा 1244 मतांनी पराभव केला। राज्यातील राजकीय स्थिती बदलल्यावर 1980 ला पुन्हा निवडणुका लागल्या। आता भास्करराव आवटी यांनी पुन्हा बाबासाहेब ठुबेंवर विश्वास दाखवला। कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनीच फॉर्म भरला, परंतु आता ही निवडणूक पहिल्यापेक्षा सोपी झाली होती। विद्यमान आमदार असलेल्या शंकरराव काळे यांनी पारनेरमधून लढण्याऐवजी आपल्या हक्काच्या कोपरगावातून उमेदवारी केली। केंद्रातील व राज्यातील स्थिती बदलल्यामुळे काँग्रेसचे दोन तुकडे झाले होते। इंदिरा गांधींची काँग्रेस आय आणि शरद पवारांची काँग्रेस यू अशा दोन गटात काँग्रेस विभागली होती। इकडे विद्यमान आमदार असलेल्या शंकरराव काळेंनी काँग्रेस यू कडून कोपरगावातून उमेदवारी केली। पारनेरमध्ये आता दोन्ही काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागला। या दोन्ही गटांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले। काँग्रेस आय कडून ज्ञानदेव पठारे आणि काँग्रेस यू कडून नंदकुमार झावरे यांना तिकीट मिळाले। याशिवाय काँग्रेस विचारसरणीचे गुलाबराव शेळकेंनीही अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली। ही निवडणूक थेट चौरंगी झाली। पठारे, झावरे आणि शेळके या तिन्ही उमेदवारांच्या मतांची विभागणी झाली, परंतु ठुबेंमागे कम्युनिस्ट एकगठ्ठा राहिले। या चौरंगी लढतीचा व्हायचा तोच परिणाम झाला। पारनेर विधानसभा पुन्हा कम्युनिस्टांकडे आली। बाबासाहेब ठुबे यांना 19,836 मते मिळाली। ते पहिल्यांदा आमदार झाले। त्यांच्या विरोधात काँग्रेस आयच्या ज्ञानदेव पठारे यांना 12,144 मते मिळाली। ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर 9,886 मते घेत अपक्ष गुलाबराव शेळके तिसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस यूचे नंदकुमार झावरे थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले। त्यांना 9,220 मते मिळाली। त्यानंतर ठुबे यांनी मागे वळून पाहिले नाही। तालुक्यात 250 पाझर तलाव केले। पारनेरचे प्रश्न ते विधानसभेत मराठी व इंग्रजीतून मांडीत। मतदारसंघातलं असं एकही गाव नव्हतं जिथे त्यांना ओळखणारे कार्यकर्ते नव्हते। याच फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून या नेत्याला आमदार केलं होतं। आमदार झाल्यावर ठुबे यांनी वंचितांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यांना हाताने स्वयंपाक बनवता येत होता, त्यामुळे त्यांच्या शेतातील वस्तीवर कधीही कार्यकर्ते आले तर ते स्वतः चूल पेटून हाताने स्वयंपाक करून कार्यकर्त्यांना जेव घाली। त्यांच्याकडे कामानिमित्त गेलेला कार्यकर्ता कधीच उपाशीपोटी परत आला नाही। त्यांनी तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली। कान्हूर पठार पतसंस्था, राजे शिवाजी पतसंस्था त्यांनी स्थापन केली। अडचणीत आलेल्या पारनेर साखर कारखान्याची निवडणूक लढवून ते कारखान्याचे चेअरमनही झाले। तालुक्यात सूत गिरणी करण्याचेही त्यांचे स्वप्न होते। आमदार असताना ते सतत लोकांच्या प्रश्नासाठी धडपडत राहिले। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।